हो, मी पवार माधवी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज काहीतरी वेगळं आहे आणि पावसाळ्याचं लागतं ना आपल्याला चटपटीत लोणचं किंवा मिरची, पापड. तसंच एक पदार्थ मी मिरचीचं करून दाखवणार आहे. तर मिरची आपल्याला मसाल्यातली भरायची आहे. तर मी दाखवते तुम्हाला मी कुठली मिरची आणली आणि कुठली भरायची आहे, कशी चिरायची बारीक, त्याचे मसालेही पण दाखवेन तुम्हाला. ही बघा, ही मिरची आहे. तिला मी चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि सुकून पण घेतले. छोटी छोटीच आहे आणि अशीच छोटी पाहिजे मिरची. जास्तही मोठी असली ना तर सुकायला वेळ जातो आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकून मसाला भरणार आहोत ना, तर मग ही एवढी बारकी ठीक आहे. तर मी आता ही चिरते आणि मग मसाले दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. असं उभं चिरून घ्यायचं आहे. देठ तसंच ठेवायचं आहे, देठाचं काय वेगळं करायचं नाही आहे. अशी मध्ये चीर घ्यायची आहे, तिला हातावरतीच घेते. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये मी मिरची अशी कापली आहे आणि ह्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत ना, त्या मी ठेवून देणार आहे. ते पण मी भरेन ना, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून भरायला खूप छान लागतं. तेही दाखवेन तुम्हाला. पण आता सध्या गरमी आहे, थोडीशी गरमी कमी होऊ द्या. हे काय एवढं तिखट नसतात, नॉर्मल आहेत. हे एकदम छोटी आहेत, त्याच्यामुळे म्हटलं ठेवून देते. आणि अशी चीर केले मी असं. तर हे ठेवून देते बाकीचे आणि हे आपल्याला भरायचे. हे वेगळं ठेवते. तर आता आपण मसाला काय काय घेणार आहोत ते दाखवते तुम्हाला. एक वाटी आपण घेणार आहोत धने, आणि थोडेसे घेणार आहोत जास्तचे. हे बघा, पाववाटी घेतले. कारण की धण्याची पूड असेल ना तेवढी चांगली असते. आणि त्याच्यामध्ये मी ह्या वाटीमध्ये सगळं घेणार आहे. आता जिरं घेणार आहे मी, 1 चमचा माझ्याकडे आहे माझ्या डब्यातला. आणि आणि हे 2 चमचे घेते मी, म्हणजे 3 चमचे मी जिरं घेतलं आहे. आणि 2 चमच मी मोहरी घेणार आहे. जास्त कडू नको व्हायला ना, म्हणून ही एकत्रच भाजायचं आहे आपल्याला. हे 2 चमचे आहेत आणि हे थोडंसं जिरं आहे, ते एकत्र करून घेते मी. हे बघा, आणि हलकंसं भाजायचं. हे धने आपण वेगळे भाजणार आहोत. आणि मी त्याच्यामध्ये 1 चम्मच मेथी टाकते. कडू नको व्हायला म्हणून मी थोडीशीच घेतले. आणि त्याच्यामध्ये टाकणार आपण दही. तर हे दही, हे सगळं मसाला वाटून घेतल्याच्या नंतर दहीमध्ये ते भिजवायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी ही धने भाजून घेते. धने फक्त आपल्याला लालसर करायचे. आणि हे जिरं आणि मोहरी ते पण लालसर करायचे. जास्त करपवायचं नाही, नाहीतर मसाला कडू लागतो. हे बघा, चांगले मस्त खरपूस भाजून घेऊया. ते आता थडथडत आहेत कारण तवा गरम होता ना. तव्याचं असं काही हे नाही. आपलं चपाती केली होती तो गरमच होता, म्हणून ते चांगले थडथडायला लागले. हे बघा, चांगले लाल कलर येतोय आणि आपल्याला लगेच काढायचं, जास्त करपवायचं नाही आहे. हे बघा, मी काढून घेते. जास्त काळे झाले ना मग ते कडू लागेल, मिरचीला ते चव नाही येणार, म्हणून आपण लगेच काढून घेऊया ते. आणि हे आपण एकत्रच करणार आहोत. हे भाजून घेऊया. स्लो गॅसवरतीच भाजते. थोडं तडतडली मोहरी ते आपण लगेच काढून घेणार आहे. हे बघा, मी कपड्याने वडून घेते त्याला असं. जास्त आपल्याला करपवायचं नाही. आणि गॅस बंद करते आणि ही मेथी टाकते त्याच्यामध्ये. मेथी फक्त आपल्याला गरम करायची आहे, तिला लाल कलर पण येऊ द्यायचा नाही. ती पण भाजल्याच्या नंतर लगेच कडू लागते. म्हणजे जास्त करपवायचा नाही आपल्याला मसाला. नाही बघा, आता आपण मिक्सरला लावून घेऊया गरम गरम.
हे बघा, ह्या पद्धतीत मी मसाला वाटून घेतला आहे, पण मी थोडं थोडं भिजवणार आहे. अगोदर एवढं भिजवून घेते. दाखवते. थोडं भिजवून घेते, त्याच्यामध्ये मीठ टाकते. 2 चम्मच मीठ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि थोडं मीठ जास्तच पाहिजे, कारण थोडंसं मिरचीला खार पण असेल ना तर तळून खायला चांगली लागते. 1 डबा पण त्याच्यामध्ये दही टाकणार आहोत. दही जसं लागेल तसं टाकणार आहे, जास्त नाही टाकायचं आहे. आणि हळद टाकणार आहोत. जिथे हळदीचं ती डब्बी आहे इकडे. सुट्टा दही भेटलं नाही म्हणून डब्याचं घेऊन यावं लागलं. तर असं ह्या पद्धतीमध्ये हे मी 2 डबे दही टाकले. मिश्रण एकदम सुकं नाही झालं पाहिजे, असं ओलं पाहिजे. थोडं त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत पण. एवढी हळद टाकली. तरी पण मी चाकून बघणार आहे मिठाचं, कारण गेल्या वेळेला मी भरल्या होत्या ना तर त्या खूप असं आळणी झाल्या होत्या, म्हणजे खायला होत नव्हतं. पण ह्या मसाल्यामध्ये जेवढं मीठ लागेल ना तेवढं चांगलं असतं ते. मी चाकून बघितल्याशिवाय पूर्ण भरणार नाही आहे. थोडी हळद कमी पडते मसाल्यामध्ये, हळद घेतली. थोडं मी चाकून बघणार आहे. मस्त मीठ लागलं आहे. आणि सगळं हे आपण मोहरी वगैरे टाकल्याच्यानंतर थोडा कडू लागतो आणि मेथी असते ना त्याच्यामध्ये, पण मिरचीसोबत खायला चांगलं लागतं ते, सुकलेली मिरची. तुम्ही पण असं कधी करते वेळी चाकून बघितल्याशिवाय कुठलीच वस्तू करू नका, कारण की खार असते, कधी जास्त होते कधी कमी होते. हे बघा, हा मिश्रण झालं आहे. आता मी हा मिश्रण भरून घेते. चमच्यानी नाही, मी हाताने भरणार आहे असं, ह्या पद्धतीमध्ये. आणि अशा दाबल्या नाही त्या. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये मी अशा मिरच्या भरून घेतल्यात आणि मसाला सगळा पुरला त्याला, आणि चांगला मस्त दाबून दाबून भरला आहे. आणि जेवढ्या हाताने आपण करू ना तेवढी त्याच्यामध्ये चव उतरते. चमच्याने काय हे येत नाही मला, मी सगळ्या गोष्टी हातानेच करते. तुम्हाला काही वेगळं वाटेल, पण तसं काय वेगळं वाटून घेऊ नका, कारण जेवढं आपण 5 बोटाच्या काट्याने खाल्लं ना हाताच्या की पोट भरतं, चमच्याने नाही भरत. ते चमच्याने कोण खातं, त्याला जास्त भूक नसते ना ती व्यक्ती, की हां चल बाबा थोडंसं हलकंसं आपल्याला खायचं आहे तर 2 चम्मच खाऊया. आणि जेवायचं म्हटलं तर आपण हे 5 बोटं वापरतो. तसंच मी ह्या 5 बोटाच्या असं ह्याच्याने करते. आवडलं तर सांगा. आणि हे सुकवल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे बाकीचं. पुढे बघू. आवडलं तर लाईक करा. मस्त मिरच्या सुकल्या आहेत. आता मी त्यांना डब्यात भरते. 2 तुकडे होत आहेत. 6 दिवस झाले तरी सुकवते मी. छान झालेत. आता उन्हातून आणले आहेत, आता डब्यात भरते. आता पंख्याच्या हवेने ना लगेच नरम पडतात, आणि उन्हातून घेऊन आले असं ह्याच्यामध्ये भरून ठेवूया आपण या डब्यामध्ये. जास्त दिवस राहिले की एखादी पिकतेसुद्धा, पण आम्ही मसाला ठेवणार नाही. आता मसाला मी फ्रीजमध्ये ठेवते. आता मसाला टाकून देऊया आपण. आणि ह्या पद्धतीत मी मिरच्या सुकवल्या छान. आणि बघा, छान 2 तुकडे होत आहेत, कुरकुरीत झालेत. ह्या कुरकुरीत झालेत ना, तसंच आपण लगेच डब्याला झाकण लावूया. हे बघा, मस्त. तुम्ही पण असं करता की नाही ते मला सांगा कमेंट करून. आणि मसाल्याची रेसिपी दाखवते तुम्हाला तेही बघा. आणि तुम्ही असं स्टोअर करून ठेवा पावसाळी. हा बघा, मी असा हा डबा पॅक केला. आता आम्ही फ्रीजमध्ये ठेवले, म्हणजे ते वर्षभर चांगले राहते. बाहेर ठेवले नरम पडतील किंवा केमशी येते. पावसाच्या वेळेला एकदम
बुरशी पण येते. एखादा धान्य किंवा अशी मिरची भरून ठेवली, पापड ठेवले, आम्ही सगळं फ्रीजमध्ये ठेवतो. तर मी पण एक फ्रीजमध्येच ठेवणार आहे. बाय बाय.